सलगच्या सुट्ट्या सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे भाविक देवदर्शनासाठी गर्दी करतात। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे। उन्हाचा कडाका असल्यामुळे भाविक सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळा दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात। उन्हाचा पारा वाढल्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। तुळजाभवानी मंदिराच्या याच परिसरामधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक जे आहेत ते तुळजापुरात गर्दी करतायत। सलगच्या सुट्ट्या असतील किंवा मुलांना लागलेल्या उन्हाळी सुट्ट्या असतील, यामुळं भाविकांनी दर्शनासाठी येणं पसंत केलेलं आहे। तुळजापुरात आपण पाहू शकतो की ही भाविकांची गर्दी आहे आणि जो उन्हाचा कडाका आहे यामुळे तुळजापूर मंदिर संस्थानकडून देखील काही उपाय करण्यात आलेले आहेत। शेडनेट असेल किंवा मॅट असतील या अंतरण्यात आलेल्या आहेत। अनवाणी जे भाविक असतात चपलाच्या बाहेरच मंदिराच्या सोडल्या जातात, मात्र उन्हामुळे तो त्रास होऊ नये म्हणून ही मॅट अंतरण्यात आलेले आहेत। काही वेळानंतर याच्यावर पाणी देखील टाकलं जातं। आईच्या दर्शनासाठी आलात, काय भावना आहे? सकाळी लवकर निघालात उन्हामुळे? हो, काही भावना नाही, फक्त दर्शन चांगले झाले पाहिजे। काय वाटलं इथं आल्यानंतर? कधी आलता त्याच्या अगोदर? याच्या अगोदर मागच्या वर्षी आले होते। आता परत आमचं कुलदैवत आहे भवानी माता, आले बरं वाटलं। व्यवस्था आता गर्दी आहे तर शेवटी त्रास होणार असतो। हो, देवासाठी देव तसं जसं भेटत नाही ना, त्यासाठी त्रास तर घ्यावाच लागतो। एकंदर आहे कुलधर्म कुलाचारसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं भाविक येत असतात। नववधू असतील, वरवधू असतील, ते देखील येत आहेत आणि सलगच्या सुट्ट्या, उन्हाळी सुट्ट्या यामुळं गर्दी इथं आपल्याला पाहायला मिळते। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, तुळजापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.